नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. दही दही खोबऱ्याची चटणी, बटाट्याची भाजी आणि त्यासोबत आज आपली रेसिपी शाबू आणि वरीचे वडे आणि कटलेट आहेत आणि तेही कमी तेलात. अगदी सोपी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. याच्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे. आपल्याला हवे त्या प्रमाणात घेतलं तरी चालेल. मी 1 मोठी वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित भाजून घ्यायचं. साबुदाणा थोडासा परतला की पांढरा होतो आणि थोडंसं फुगतो. आता 1 छोटी वाटी वरी घेतलेली आहे. आता वरी मी आधीच भाजलेली होती, त्याच्यामुळे थोडीशी परतून घेतलेली. आता हे गार झालं की आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचे आहे. आता हा चाळीला मोठी आता डबल आपल्याला वरीसोबत मिक्स करून आपल्याला बारीक करून घ्यायचं. आता सगळं पीठ आपलं चाळून झालेलं आहे, बारीक करून झालेलं आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल आणि त्याच्यात 2 मिरच्या मी हिरव्या बारीक करून टाकलेल्या आहे. तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर जास्त टाकलं तरी चालेल. आता 1 मोठी वाटी पाणी घेतलेलं आहे. आपण आता वरीचं पीठ सगळं घेणार नाही, 1 वाटी पिठाचेच आपल्याला वडे करायचे आहेत. त्याच्यामुळे 1 पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामुळे 1च वाटी पाणी घ्यायचं. आपण पाणी लागले तर मागून घालू शकतो. आता पाण्याला थोडीशी उकळी आली की त्याच्यात हे पीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे थोडंसं हलवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पीठ. गॅस पूर्ण बंद करायचं आहे. 5 मिनटात हे वाफवून तयार होईल. तोपर्यंत 1 छोटासा बटाटा बारीक किसून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच हे वाफवलेलं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पीठ वाफवून घेतलं की आपल्याला कटलेट केलं ते पटकन शिजून होतात आणि वडेसुद्धा छान तळून निघतात. आता हे व्यवस्थित पीठ आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिक्स करून. थोडंसं गरमच आहे, तेलाचा हात लावायचा आणि छोटे छोटे गोल करायचे आहेत. तेलाचा हात लावून व्यवस्थित गोल करायचे आणि ह्यालाच आपण मध्ये छोटंसं होल पाडून घ्यायचं आहे, म्हणजे आपले वडे व्यवस्थित तळून निघतील. 5 ते 6 मी वडे तयार केलेले आहेत आणि थोडंसं पीठ शिल्लक ठेवणार आहे. 5 ते 6 वडे तयार केलेत आणि थोडंसं पीठ राहिलेलं आहे. त्याच्यात मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट मिक्स केले आणि व्यवस्थित हलवून घेतलं आहे आणि ह्याचे आपल्याला गोल करून छोटे छोटे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. हे कटलेट आपण कमी तेलावर परतून घेणार आहे, त्याच्यामुळे आपण थोडेसे छोटे छोटे करायचे म्हणजे पटकन भाजून निघतील. अशा पद्धतीने मी छोटे छोटे कटलेट केले आहेत. आता हे वडे केलेले ते तळून घ्यायचे आहेत आपल्याला तेलात. हे व्यवस्थित 5 ते 6 मिनटात तळून निघतात. पीठ आपलं आधीच वाफवून झाले, त्याच्यामुळं पीठ आपलं शिजून निघालेलं आहे. फक्त हे वडे आपल्याला तळून घ्यायचे व्यवस्थित. एकदम कुरकुरीत होतात वडे आणि छान टेस्ट लागतात आणि पटकन होतात. पाच ते 6 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं ब्राऊन झालं की काढून घ्यायचेत आपल्याला. अशा पद्धतीने आपण सर्व वडे तळून घ्यायचे. वडे तळून झाल्यानंतर आपल्याला आता कटलेट भाजून घ्यायचेत. ह्या पद्धतीने मी छोटे छोटे कटलेट केले, त्याच्यामुळे पटकन भाजून निघतील. आता थोडंसं तव्यावर मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यावर हे कटलेट ठेवायचे आणि पुन्हा एकदा तेलाचं सोडायचं जेणेकरून आपले कटलेट चिकटणार नाहीत. आणि ह्याच्यावर ताटली ठेवायची आणि मंद गॅसवर हे 5 ते 7 मिनटात शिजवून घ्यायचे. आता 5 मिनटानंतर मी हे झाकण काढायचं ह्याच्यावर आणि हे कटलेट पलटून घ्यायचे. ह्याच्यावर थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून निघतील. तेल सोडल्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनटातच हे शिजून निघतात. हे बघा, 5 मिनटानंतर आपले कटलेट भाजून तयार आहेत. कुरकुरीत साबुदाणा वडा आणि अगदी कमी तेलातील साबुदाणाचा आणि वरीचं कटलेट आषाढी एकादशीसाठी
तुम्ही ही थाळी नक्की ट्राय करा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.